सुन अनुसुया दे प्यारे, संगता तेरे दर आ रैया। सुन अनुसुया दे प्यारे, संगता तेरे दर आ रैया। सुन अनुसुया दे प्यारे, संगता तेरे दर आ रैया। सुन अनुसुया दे प्यारे, संगता तेरे दर आ रैया। तेरे दर्शन खातिर स्वामी बन बन के टोलियां आ रैया। तेरे दर्शन खातिर स्वामी बन बन के टोलियां आ रैया। सुन अनुसुया दे प्यारे, संगता तेरे दर आ रैया। सुन अनुसुया दे प्यारे, संगता तेरे दर आ रैया। लेन परीक्षा ब्रह्मा विष्णु शिवजी पत्थर लाए। लेन परीक्षा ब्रह्मा विष्णु शिवजी पत्थर लाए। और नौसती खीर बनाई जदोपति ले पावे। और नौसती खीर बनाई जदोपति ले पावे। ऋषि पुत्र कहावे जय हो, जनाए शरणी जय हो, लालो अपनी चरणी। जय हो, असी आए भी शरणी। जय हो, सुन अनुसुया दे प्यारे, संगता तेरे दर आ रैया। सुन अनुसुया दे प्यारे, संगता तेरे दर आ रैया। तेरे दर्शन खातिर स्वामी बन बन के टोलियां आ रैया। तेरे दर्शन खातिर स्वामी बन बन के। नमन तुझ श्री दत्तात्रेय ऋषी कुमारा, मजवरी करी कृपा दे पदांबोज थारा। करी द्वय करी पूजा वाक पुष्पार्चनाची। जय जय प्रभुराया आरती अंतराची। स्तवन करीन तुझे तोष होईल स्वामी। जन्मुनी ऋषी वंशी वास सह्याद्री धामी। उभय नट नटोनी मानवी वेशधारी। विहरण करिताये गौतमी तटतीरी। विहरण करिताये गौतमी तटतीरी। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराजांच्या या लीळा ऐकत असताना दत्तात्रेय महाराजांच्या लीळेमध्ये एक पात्र असंही आलेलं आहे की ज्या पात्रांचा उल्लेख द्वापरयुगीचे गोपाळकृष्ण महाराजांनी सुद्धा त्या पात्रांचा उल्लेख केलेला आहे. त्यात असलेलं तो पात्र म्हणजे सहस्त्रार्जुन. दत्तात्रेय महाराजांचं चरित्र सांगण्या अगोदर श्री गोपाळकृष्ण महाराजांच्या चरित्रामध्ये एक ठिकाणी असं आलेलं आहे, भीमदर्प हरण. भीमांना ज्यावेळेस द्वारकेमध्ये गेलेले सगळे पांडव आहेत, उद्धवदेव आहेत, समस्त यादव आहेत आणि यादवांच्या दरबारामध्ये गोपाळकृष्ण महाराज चर्चा चालत असताना साहजिकच सहजच म्हणतायत, धर्मराजासारखा धर्मराज या द्वापर युगामध्ये भूतलावर कोणी नाही. अर्जुनासारखा धनुर्धर या भूतलावर दुसरा कोणी नाही. आणि साहजिकच स्तुती करत असताना भीमाचीही स्तुती केल्या जाते. भीमासारखा शक्तिशाली ज्यांना लहानपणीच ज्यावेळेस खिरीमधून दुर्योधन दुशासन अर्थातच 100 कौरवांनी ज्यावेळेस खीरमधून त्यांना
विष प्रयोग केलेला आहे आणि नदीच्या पात्रात टाकून दिलेला आहे. ते नदी पात्रामध्ये टाकलेले असताना भीम ज्यावेळेस नदीच्या त्या डोहामध्ये खोल पात्रामध्ये जात आहेत आणि अनायसा त्या काळामध्ये त्या ठिकाणी त्यांचे आजी जे आहेत, जी नागदेवता आहेत, त्या ठिकाणी भीम पोहोचल्यानंतर त्यांना अमृतकुपी सुधारस त्या ठिकाणी पाजल्या जात आहे. साहजिकच भीमाचं आहार जास्त असल्यामुळे भीम 9 वाटी सुधारस त्या ठिकाणी पिऊन टाकतात आणि 9 वाटी ते रस पिल्यामुळेच 9 हत्तीचं बळ भीमामध्ये आलेलं आहे. अशी कथा आपण ह्या महाभारताच्या ग्रंथामध्ये वाचत असताना आपल्या एक लक्षात येते. अतिशय उंच धिप्पाड आणि 9 हत्तीचं बल असलेले भीमाची ज्यावेळी स्तुती केली जाते त्या दिवशीच आणि त्या काळीच भीमाला एक दर्प होऊन जातो, एक अहंकार होऊन जातो की ह्या भूतलावर माझ्यासारखा दुसरा कोणीच शक्तिशाली बाहुबली नाही. ही परीक्षा पाहण्यासाठी गोपाळ कृष्ण महाराज तो भीमाला आलेला दर्प हा याच्यासाठी योग्य नव्हे, पांडवांसाठीही योग्य नव्हे. म्हणून गोपाळ कृष्ण महाराज त्या 5 पांडवांना घेऊन एका डोहाच्या थडी घेऊन जातात, डोहाजवळ घेऊन जात आहेत आणि अशा काळामध्ये उन्हाळ्याचे दिवस आहेत. डोहाच्या त्या पात्रावर बसून गोपाळ कृष्ण महाराज हातपाय धुत आहेत. 5 पांडव हातपाय धुत आहेत आणि हातपाय धुतल्यानंतर साहजिकच गोपाळ कृष्ण महाराजांची नजर त्या तलावामध्ये, त्या डोहामध्ये असलेल्या कमळपुष्पाकडे जाते आणि कमळपुष्पाकडे गेलेली नजर पाहून गोपाळ कृष्ण महाराज साहजिकच भीमाला म्हणतायत, भीमा, कमलपुष्प कमलदल किती सुंदर आहेत. गोपाळ कृष्ण महाराजांची ती इच्छा ऐकून भीम ते कमलदल आणण्यासाठी, कमलपुष्प आणण्यासाठी तयार होतो आणि त्या पात्रामध्ये, त्या डोहामध्ये, त्या तलावामध्ये उडी मारतोय. पोहत तिथपर्यंत पोहोचतायत. कमलदल तोडल्या जात आहे, कमलपुष्प हातामध्ये घेतल्या जात आहे आणि परतीचा प्रवास भीमाचा सुरू होतोय. आणि अशा परतीच्या प्रवासामध्येच एका हातामध्ये कमलदल धरलेला आहे, कमलपुष्प धरलेला आहे. मध्यामध्ये आल्यानंतर मग मात्र भीम त्या ठिकाणी बुडायला लागतात आणि आर्तवाने, केविलवाने हाक मारतात गोपाळ कृष्ण महाराजांना, मला वाचवा, मला वाचवा. अथांग पाणी असलेल्या त्या जलामध्ये, जलाशयामध्ये 5 पांडवी हतबल आहेत. कोणी समोर जायला तयार नाहीत, यादवापैकी कोणी पुढे यायला तयार नाहीत. आणि अशी अवस्था असताना गोपाळ कृष्ण महाराज साहजिकच हाक मारतायत, भीम या, तुम्ही जवळच आहात, या, तुम्ही येऊ शकता. पण तरी त्या ठिकाणी मध्यामध्येच भीम बुचकळ्या खायला लागतो आणि बुचकळ्या खात असतानाच गोपाळ कृष्ण ज्यावेळेस नाकातोंडामध्ये पाणी चाललेलं आहे आणि आर्तवाने भीम हाक मारते, गोपाळ कृष्ण महाराज साहजिकच चलत तिथपर्यंत जात आहेत जिथं भीम आहे. ज्या ठिकाणी बुडतायत त्या ठिकाणी पोहोचतायत गोपाळ कृष्ण महाराजांचं गुडघ्या एवढं पाणी आहे आणि त्या गुडघ्या एवढ्या पाण्यामध्ये भीम बुडतायत, डुबतायत. गोपाळ कृष्ण महाराज भीमांना हात देत आहेत आणि बाहेर त्यांना घेऊन येत आहेत. दमछाक झालेली भीमाची, गोपाळ कृष्ण महाराजांची ती अनुपम लीळा सगळे 5 पांडवही पाहत आहेत, भीमही पाहतोय, यादवही पाहत आहेत की गुडघ्या एवढ्या पाण्यामध्ये एवढा बलशाली असलेला भीम बुडतोय आणि गोपाळ कृष्ण महाराज सहज साहजिकच त्यांना घेऊन येत आहेत. ही घडलेली कथा भीमाला जो दर्प होता, जो अहंकार होता की माझ्यासारखा शक्तिशाली कोणी नाही, बाहुबली कोणी नाही, या लीळेतून भीमाचा तो दर्प हरण झालेला आहे. आणि गोपाळ कृष्ण महाराज ज्यावेळेस हात धरून त्यांना बाहेर आणतायत, थडीला बसतायत,
खिन्न झालेले, मनामध्ये खजील झालेले, लाजलेले भीम ज्यावेळेस गोपाळकृष्ण महाराजांसमोर गोपाळकृष्ण महाराजांच्या डोळ्यामध्ये डोळा टाकू शकत नाही की एवढ्या अहंकाराने मी फुगलो होतो, फुललेलो होतो, माझ्यासारखा बाहुबली कोणीच नाही असं मला वाटत होतं. पण गोपाळकृष्ण महाराजांच्या अचाट शक्तीपुढे मी शून्य आहे, न्यून आहे, ही ज्यावेळेस भीमाला कळते त्यावेळेस त्यांचं दर्पहरण होतं. आणि साहजिकच त्यावेळेस कथा सांगितल्या जाते. गोपाळकृष्ण महाराज ही कथा सांगतायत की भीमा, अरे तू ज्याच्यामध्ये बुडत होता ती माहिती आहे का तुला काय आहे? भीम म्हणतात, होय, अथांग जलाशय आहे ते प्रभूवर, ज्यामध्ये माझ्यासारखा बाहुबली बुडतोय. गोपाळकृष्ण महाराज साहजिकच सहजच उठतायत. डाव्या पायाच्या अंगठ्याने त्याला वर असं उचलतायत. त्या जलाशयाला पाय लावलं काय, जशी एखादं पात्र, उथळ पात्र उलथून पडावं त्याप्रमाणे तो जलाशय उलथून पडतोय. आणि उलथून पडल्यानंतर त्याच्या त्या पाण्याच्या प्रवाहामुळे मोठमोठाले वृक्ष, मोठमोठाले पाषाण वाहून जात आहेत, जमीन चाटून निघते. हे पाहिल्यानंतर भीम साहजिक म्हणतात, पाहिलं देवा, किती अथांग जलाशय आहे. गोपाळकृष्ण महाराज म्हणतात, तुला माहिती आहे का हे काय आहे भीमा? ते म्हणाले, जलाशय आहे देवा. गोपाळकृष्ण महाराज स्मित हास्य करतायत. गोपाळकृष्ण महाराजांच्या स्मित हास्यामध्ये सारी दुनिया, सारे विश्वच त्या ठिकाणी सामावलेलं आहे ना. गोपाळकृष्ण महाराजांचं स्मित हास्य हे गुह्य, साहजिक सहज असणारं हास्य नाही आहे, हे गुह्य आहे. गोपाळकृष्ण महाराजांच्या त्या स्मित हास्यामध्ये गुह्य होतं. गोपाळकृष्ण महाराज भीमाला सांगतायत, भीम, अरे हे कुंभकर्णाची कवटी आहे. ही कवटी पूर्ण कवटी ही नव्हे. ज्यावेळेस रामाचं आणि कुंभकर्णाचं युद्ध झालेलं आहे त्यावेळेस रामांच्या बाणाने कुंभकर्णाची कवटी उडालेली आहे आणि त्या कवटीच्या 3 ठिकऱ्या झालेल्या आहेत. त्या 3 ठिकऱ्यापैकी ही एक ठिकरी आहे. असे 3 जलाशय त्याचे झालेले आहेत. एवढा मोठा तो कुंभकर्ण. भीम साहजिकच विचारतायत की देवा, जर भीमाची कुंभकर्णाची कवटी जर एवढी असेल तर कुंभकर्ण केवढा असेल? आश्चर्याने भीमाने विचारलेला प्रश्न. त्या ठिकाणी गोपाळकृष्ण सांगतायत, भीमा, कुंभकर्णाच्या एका डोळ्याच्या बुबळीपासून दुसऱ्या डोळ्याच्या बुबळीपर्यंतचं अंतर म्हणजे 12 गाव. 12 गाव त्या ठिकाणी सामावल्या जायची. एवढा अचाट शक्तीचा, एवढा मोठा बाहुबली झालेला तो कुंभकर्ण. अशी ही कथा गोपाळकृष्ण महाराज त्या ठिकाणी सांगतायत. भीमाला वाटतं की ह्या कुंभकर्णाच्या अचाट शक्तीपुढे, बाहुबल्यापुढे मी काहीच नाही आहे, अगदी न्यून आहे. भीम म्हणतात की देवा, मग कुंभकर्णासारखा दुसरा कोणी बाहुबली नाही का? त्या ठिकाणी गोपाळकृष्ण महाराज सांगतायत, रावण आणि कुंभकर्ण एवढे बाहुबली होते, परंतु ह्या बाहुबलींना रुंड बाहुनी म्हणजे सहस्त्र अर्जुनाने साहजिकच बंदी बनवून आपल्या बंदीखान्यामध्ये टाकलेलं होतं. म्हणजे सहस्त्र अर्जुन किती शक्तिशाली असेल, अशी ही सहस्त्र अर्जुनाची त्या ठिकाणी रुंड बाहू, अर्थातच सहस्त्र अर्जुन, ज्याला कार्तिवीर्यही म्हणल्या जातं, हा इतका शक्तिशाली असलेला सहस्त्र अर्जुन. पुन्हा भीम प्रश्न करतोय की देवा, सहस्त्रार्जुनापेक्षा कोणी दुसरा मग बाहुबली नाही का? गोपाळकृष्ण महाराज सांगतायत, हा सहस्त्र अर्जुनाला कितीतरी वेळा राजा बलीने आपल्या बंदीखान्यामध्ये टाकलेला आहे. आणि रावण कुंभकर्णाला जसे कीटकांना धरून आणतात ना, तसं बाहुबलीने रावण आणि कुंभकर्णाला दोघांना धरून आणलेलं आहे आणि आपल्या मुलांना खेळण्यासाठी दिलेला आहे.
एवढा शक्तिशाली असलेला तो बलिराजा. सांगायचं तात्पर्य आहे, गोपाळकृष्ण महाराजांच्या ग्रंथामध्ये गोपाळकृष्ण महाराजांनी सुद्धा ज्यांचा नामाचा उल्लेख केलेला आहे असे सहस्त्र अर्जुन, या सहस्त्र अर्जुनाची कथा आज या ठिकाणी आपण ऐकणार आहोत. ज्या दत्तात्रय महाराजांनी महिकावतीचा असलेला राजकुमार अर्थातच राजा कार्तवीर्य, त्या कार्तवीर्याला वरदान दिलेलं आहे. कार्तवीर्य अर्थातच सहस्त्र अर्जुन, अर्जुन त्याचं नाव आहे. कार्तवीर्य त्यांच्या हे महिकावतीचे राजे कार्तिक, त्या राजांचा पुत्र म्हणून कार्तवीर्य अर्थातच सहस्त्र अर्जुन. दत्तात्रय महाराजांच्या वरदानामुळे त्याच्या 2 बाहूमध्येच सहस्त्र बाहू इतकी ताकद त्याच्या बाहूमध्ये आली होती, म्हणून त्याचं नाव सहस्त्र अर्जुन ही असंही उल्लेख ह्या दत्तचरित्रामध्ये किंवा आमच्या मराठीचं आद्यचरित्र असलेलं ज्या लीळेमध्ये भगवान श्री चक्रधर स्वामींनी सहस्त्र अर्जुना वर प्रदान अशी लीळा सांगितलेली आहे, त्या लीळेमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. दत्तात्रय महाराजांनी ज्यांना वरदान दिलेलं असं सहस्त्र अर्जुनाची कथा आज आपण ऐकणार आहोत. महिकावती नगरीचे राजे असलेले कार्तिक राजा, अत्यंत धार्मिक, अत्यंत पराक्रमी, शूरवीर असलेले हे कार्तिक राजे आणि त्या कार्तिक राजांच्या उदरी असलेला हा अर्जुन, त्यांचा हा मुलगा युवराज अर्जुन, हे अत्यंत शूर, पराक्रमी, अत्यंत प्रतापी असे हे राजा होऊन गेलेले आहेत. कार्तिक राजाविषयी असं म्हटलं जातं की अत्यंत धर्मात्माची मूर्त असलेले हे राजा, परंतु पुढे आलेले सहस्त्र अर्जुन अर्थातच अर्जुन, या कार्तिक पुत्राने महादेवाची भक्ती करून, महादेवाची आराधना करून, शंकरांची आराधना करून अमृतकुपी मिळवलेली होती. आणि अमृतकुपी मिळवल्यामुळे अमृतकुपी हृदयात ठेवून तो अनेक पराक्रम गाजवू लागलेला आहे. हिंदीमध्ये म्हणतात ना, खुदा जब हुस्न देता है तो नजाकत आ ही जाती है. खुदानी जर नजाकत दिलेली आहे ना, देवतेचं जर वरदान भेटलेलं आहे ना, अमृतकुपी भेटलेली आहे ना, मग ती आलेला जो ताकद आहे ती ताकद कुठे ना कुठे तो वापरणारच. त्याप्रमाणेच झालेला आहे. ह्या कार्तिवीर्य पुत्राने अर्थात अर्जुनाने महादेवाकडून, शंकराकडून अमृतकुपी भेटल्यानंतर हृदयामध्ये ठेवून अनेक पराक्रम तो गाजवायला लागलेला आहे. पराक्रम ही इतके गाजवायला लागलेला आहे की त्याला सारी पृथ्वीच जिंकावी की काय, पृथ्वीच काय परंतु देवता लोकांपर्यंत त्याची मजल गेलेली आहे असा हा अर्जुन. परंतु जर सत्कार्यासाठी जर असेल तर त्याला ईश्वराचाही सहाय्य असतं, किंवा ज्या देवतेची आराधना करतो ती देवताही त्याला सहाय्य करत असते. परंतु जर आपला हा पराक्रम अघटित कार्यासाठी जर घटत असेल, करत असेल, मग मात्र त्या ठिकाणी थोडीशी अडचण येत असते. म्हणून सत्कार्य जर करायचं असेल तर ईश्वरीचं सहाय्य अवश्य आहे. परंतु ज्या ठिकाणी सत्कार्याशी असत्कार्याची जोड बळते, असत्कार्याचा प्रभाव वाढतोय, त्या ठिकाणी मात्र आता ही जी घडलेली कथा ही होणारच. या पराक्रमाला दुष्ट विचाराने ग्रासलेला जो रावण आहे तोही या कार्तवीर्याच्या पराक्रमामुळे ग्रसित झालेला आहे. म्हणून रावणाने सुद्धा, आता रावणाची जर कथा पाहिली आपण तर जय विजयचे द्वारपाल असले, वैकुंठीचे द्वारपाल असलेले जय विजय आणि ब्रह्म्यांचे मानसपुत्र म्हणजे सनक, सनकादिक, सनतकुमार आणि सरतनंदन यांनी दिलेले शाप, त्या शापास्तव यांना हे देह भेटलेला आहे. परंतु त्यामध्ये सुद्धा
असं म्हटलं जातं की कुठेतरी त्या ब्रह्म्याच्या मानसपुत्रामध्ये आणि हे जे शाप भेटलेले आहे ते द्वारपालामध्ये जय विजयमध्ये विष्णूने शिष्टाई केली म्हणून 7 जन्माचं 3 जन्मावर आलेलं आहे. आणि ते 3 जन्म त्यांची जे झालेले आहेत ते एक हिरण्यकश्यप, दुसरा जन्म झालेला आहे तो रावण कुंभकर्ण, आणि तिसरा जो जन्म झालेला आहे तो द्वापार युगामध्ये शिशुपाल आणि वक्रदंताचा. कथा सहस्त्रार्जुनाची सांगायची आहे, परंतु हे रावण आणि कुंभकर्ण हे ब्राह्मण वंशात असून दैत्य होते. त्याचं कारणही तसं आहे. रावण आणि कुंभकर्ण विभीषण अर्थातच हे 3 जे मुलं आहेत हे 3 मुलं ऋषीपासून श्री सवस ऋषी आणि कैकसी ही दानव कुळातली आणि श्री सवस हे जे रावणाचे पिता आहेत ते ब्राह्मण कुळातले अत्यंत तपस्वी असलेले श्री सवस आणि कैकसी यांचे हे पुत्र असलेले रावण आणि कुंभकर्ण. कैकसीच्या वडिलांचं नाव बल, सुबल आणि माल्यकुमार असे असलेले हे 3 भाऊ हे दैत्य कुळामधले आहेत. परंतु दैत्य कुळामध्ये असताना यांनी जो घातलेला धुमाकूळ आहे, ह्या धुमाकूळामुळे सगळे देवता लोक इंद्रापर्यंत गेलेले आहे, इंद्र विष्णूपर्यंत गेलेला आहे. आणि विष्णूने ह्या ठिकाणी अवतार धारण करून बल, सुबल आणि माल्यकुमार ह्या तिघापैकी सुबलला मारलेला आहे. बाकीचे 2 बंधू जे आहेत म्हणजे कैकसीचे वडील आणि एक चुलते हे दोघे पाताळात जाऊन लपलेले आहे. अशी कथा रामायणामध्ये कुठेतरी अशी आलेली आहे. त्यांच्या कुळामध्ये श्री सवस आणि कैकसीचे पुत्र असलेले रावण आणि कुंभकर्ण आणि विभीषण. कैकसी ज्यावेळेस वाईट हेतूने श्री सवस जवळ येते, संध्याकाळची वेळ आहे, तपस्वी असलेल्या ते श्री सवसाने ओळखलेला आहे की ही ज्या हेतूने आलेली आहे ते हेतू पूर्ण करण्यासाठी तिने सांगितलं श्री सवसने की तू ज्या हेतूने माझ्याजवळ आलेली आहेस ते तुझे हेतू पूर्ण होतील, परंतु संध्याकाळच्या वेळेस तू आलेली आहेस आणि तो हेतू पूर्ण व्हायचा असेल तर तू आहे दानव कन्या, मी आहे ब्राह्मण कुळातला, परंतु होणारे जे पुत्र आहेत ते ब्राह्मण असून त्यांचे कर्म जे आहेत ते मात्र दानवांचे राहतील. म्हणून रावण आणि कुंभकर्ण दोघं ब्राह्मण कुळातले असून सुद्धा त्यांचे कर्म जे होते ते मात्र दानवासारखे होते. कैकसीने विनंती केली श्री सवसांना की गुरुवर्य, पतिवर, मी तुमच्याजवळ आलेले आहे कारण माझ्या वडिलांनी जो धुमाकूळ घातलेला होता त्यामुळे त्यांना ह्या भूतलावर जागा नसताना पाताळ लोकामध्ये आहेत आणि त्यांना भूलोकावर यायचं आहे, म्हणून माझ्या वडिलांनी तुमच्याजवळ पाठवलेला आहे. त्याची ती विनंती ऐकून श्री सवसने सांगितले की तुला 3रा मुलगा जो होईल तो माझ्यासारखा अत्यंत धार्मिक आणि चांगला निघेल, धर्मात्मा होईल, म्हणून 3रा मुलगा जो झालेला आहे तो विभीषण. हे दानव कुळात ब्राह्मण असून दानव कुळात जन्मलेले आहेत, परंतु धार्मिक वृत्तीचे असल्यामुळेच विभीषण हे रामाला जाऊन मिळालेले आहेत. अशी रावण आणि कुंभकर्णाची कथा रामायणाच्या कुठल्या तरी एका भागामध्ये येते. ते रावण आणि कुंभकर्ण यांच्याशी ह्या अर्जुनाचा म्हणजे कार्तिक राजांचा जो मुलगा आहे कार्तिवीर्य अर्जुनाशी अमृतकुपी धारण केल्यामुळे हृदयामध्ये युद्ध झालेलं आहे. आता ही कथा त्रेतायुगातली आहे, कारण रावण आणि कुंभकर्ण हे दोघेही त्रेतायुगामध्ये झालेले आहेत. दत्तात्रय महाराजांचा त्रेतायुगामधला अवतार आहे. कृतयुग संपत असताना त्रेताच्या सुरुवातीला, म्हणूनच या ठिकाणी ह्या तिघांचा उल्लेख आपण ज्यावेळेस करतो तर त्यांची सांगड अशी घातल्या जाते की हे रावण आणि कुंभकर्ण प्रत्येक वेळा ह्या अर्जुनाच्या सोबत युद्ध करत असताना प्रत्येक वेळा त्यांना पराजय पत्करावा लागलेला आहे. ह्या पराजयाला कंटाळून रावण आणि कुंभकर्णाने पुन्हा महादेवाची भक्ती केलेली आहे
आणि महादेवाची भक्ती करून त्या महादेवाकडून म्हणजे शंकराकडून 14 चौकड्याचे आयुष्य आणि लंका ही मागून घेतलेली आहे आणि लंकेमध्ये ते राहायला लागलेले आहेत. अशी ही कथा या दत्तचरित्रामध्ये येत असते. शंकराच्या वरप्रसादामुळे त्या जोरामुळे रावणाने लंकेमध्ये आपलं राज्य स्थापन केलेलं आहे आणि ह्या लंकेमध्ये आपली पूर्ण सुवर्णाची लंका स्थापन केल्यानंतर मग हा मागे अर्जुनासोबत जितकेही युद्ध झालेले आणि त्या युद्धामध्ये पराजय पत्करावा लागलेला आहे, त्या पराजयाचा वचपा काढण्यासाठी म्हणून आपल्या पूर्ण राक्षस सेनेसह एकी वासना कोणी म्हणते की 4,20,000 त्याचा पूर्ण परिवार होता, परंतु दत्तचरित्रामध्ये उल्लेख येत असताना 52 कोटी असा त्या राक्षस परिवार हा त्या रावणाचा होता. त्या परिवारासह सर्व सैन्य दळेसह त्यांनी महिकावती राज्यावर म्हणजे सहस्त्रार्जुनाच्या त्या राज्यावर, कार्तिक राजाच्या राज्यावर आक्रमण केलेलं आहे. आता दोघांनाही महादेवाचं वरदान आहे. सहस्त्रार्जुनालाही अमृतकुपी भेटलेली आहे महादेवाकडून आणि रावणाला सुद्धा 14 चौकड्याचं आयुष्य आणि लंकेचं राज्य भेटलेलं आहे. दोघांमध्ये घमासान युद्ध झालेलं आहे. घमासानी इतकं युद्ध झालं की त्या युद्धामध्ये अर्जुनाला म्हणजे सहस्त्रार्जुनाला, कार्तवीर्याला पराजय पत्करावा लागलेला आहे. मागे झालेले युद्ध आणि त्याच्यामध्ये झालेला जो अपमान आहे, त्या अपमानाने ग्रसित झालेला तो रावण अर्जुनाचे दोन्ही हात कापून टाकतोय आणि त्याला महिकावती राज्यातून त्याला हद्दपार करतोय. अशी ही कथा येते. असा हा आपला संपूर्ण राजवैभव, संपूर्ण संपत्ती, परिवार सगळ्यापासून दूर झालेला हा अर्जुन अत्यंत ग्रसित होऊन जातो, अत्यंत त्रसित होऊन जातो. कुठेतरी त्याला असं एक सापडते, कोणतरी त्याला सांगते की तुझं हे दुःख जे आहे ते वाजवी आहे, परंतु तुला ह्या दुःखातून तारणारे एकच आहेत, ते आहे दत्तात्रय प्रभू. त्यांच्याजवळ जा, त्यांच्याजवळ त्यांची भक्ती कर, त्यांच्या इच्छेने, त्यांच्या कृपेने तुझं कल्याण होईल. ही वार्ता ऐकल्यानंतर तो अर्जुन मग मात्र सह्याद्री पर्वताकडे येतो आणि सह्याद्री पर्वतामध्ये दत्तात्रय महाराजांचा शोध घेता घेता त्याला कळतं की दत्तात्रय महाराज जे आहेत ते माहूरला नेहमीच निद्रेसाठी येत असतात आणि दत्तात्रय महाराजांचं जे सकाळचं स्नान आहे मेरुवाळ ह्या ठिकाणी दत्तात्रय महाराज स्नानासाठी येत असतात. दत्तात्रय महाराजांच्या मानव वेशामधले ही जी मूर्त आहे मेरुवाळच्या तळ्याजवळ येते. माहूरला स्वामींनी दत्तात्रय महाराजांनी वरदान दिलेलं आहे की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ह्या ठिकाणी आम्ही निद्रेला येऊ. ही मनामध्ये कुठेतरी एक आशा जागृत त्या अर्जुनाच्या होते आणि तो अर्जुन दत्तात्रय महाराजांच्या भेटीसाठी माहूर गडावर येतोय. सह्याद्री पर्वताच्या रांगेमध्ये दत्तात्रय महाराजांचा शोध घेतोय आणि दत्तात्रय महाराजांचा शोध घेत असताना एक दिवस त्याला दत्तात्रय महाराज मेरुवाळ तळ्यावर स्नान करून ज्यावेळेस केस वाळवत आपले त्या ठिकाणी बसलेले आहेत, अशा काळामध्ये तो सहस्त्रार्जुन नेहमीच्या सेवेप्रमाणेच दत्तात्रय महाराजांचे केस वाळत असताना त्या ठिकाणी तो आपल्या सुगंधी एक दुपटण्यामध्ये सुगंधी द्रव्यादी टाकून दत्तात्रय महाराजांना धूप दाखवायचा. अशी कथा दत्तचरित्रामध्ये येते. एक दिवस दत्तात्रय महाराजांचे स्नान झालेलं आहे आणि श्री दत्तात्रय महाराज मेरुवाळ तटावर बसून आपले केस वाळवत आहेत आणि सहस्त्रार्जुनच्या दुपटण्यामध्ये दत्तात्रय महाराजांना सुगंधादी द्रव्य टाकून ज्या दुपटण्याने दत्तात्रय महाराजांचे केस वाळवायचे त्या ठिकाणी धूप दाखवायचा, तो दुपटणा आज त्याला सापडत नाहीये. बराच शोधाशोध झाल्यानंतर शेवटी दत्तात्रय महाराजांची निघण्याची वेळ होते
आणि अशा काळामध्ये तो गडबडीमध्ये असलेला, तो शोधत असलेला धुपटणा सापडत नाहीये, म्हणून तो चुलीमध्ये जातोय आणि चुलीमध्ये दोन्ही आपले हात घालतोय आणि हात घालून त्या दुंड्या हातावर म्हणजे रुंड बाहू असलेला तो अर्जुन, त्या रुंड बाहूवर ती अंगार घेतोय आणि त्याच्यावर धुपादी टाकून, सुगंधादी द्रव्य टाकून दत्तात्रय महाराजांना धूप दाखवतोय. जसे जसे निखारे जळतायत, जसे जसे सुगंधादी द्रव्य जळते, त्या द्रव्यासोबत, त्या अंगाऱ्यासोबत त्या सहस्त्रार्जुनाची कातडी सुद्धा जळायला लागते. ज्या ठिकाणी सुगंध यावं ना, त्या ठिकाणी मात्र वास यायला लागतोय, बदबू यायला लागते. ज्यावेळेस बदबूचा वास येतोय, ज्यावेळेस करपट वास यायला लागलेला आहे, त्यावेळेस दत्तात्रय महाराज साहजिकच मागे पाहतायत. त्या ठिकाणी सहस्त्र अर्जुन म्हणजे अर्जुन राजा, महिकावतीचा असलेला तो राजा, दुपटणं न भेटल्यामुळे आपल्या रुंड बाहूवर आणलेले ते अंगारे, ते निखाऱ्यामुळे जळत असलेली कातडी, त्याचं ते चर्म, तो वास दत्तात्रय महाराज पाहतायत आणि सांडी सांडी म्हणून त्याला आदेश येत आहेत आणि त्याला ते हातावर असलेले अंगारे सांडायला लावतायत. अशी कथा दत्तचरित्रामध्ये येते. त्याची ती तपस्या पाहून, त्याची ती भक्ती पाहून दत्तात्रय महाराज प्रसन्न होत आहेत आणि दत्तात्रय महाराज त्याला सांगतायत की बाळ तुला काय पाहिजे? आम्ही प्रसन्न झालो, तुझ्या भक्तीला आम्ही प्रसन्न झालो, काय पाहिजे सांग. अर्जुन दत्तात्रय महाराज समोर विनतकंदर होतोय, साष्टांग प्रणिपात करतोय आणि दत्तात्रय महाराजांना विनंती करतोय, प्रभूवर, आपण सृष्टीचे मालक चालक आहात, जगनियंता परमात्मा, आपण माझ्या मनातले भाव सगळे ओळखतात, आपल्याला माहिती आहे देवा मी या ठिकाणी का आलेलो आहे, मला सांगायची गरज नाही आहे. दत्तात्रय महाराज अंतर्यामी, अंतर्मनाने सगळं काही जाणतात आणि ती तपश्चर्या पाहून प्रसन्न होत आहेत. है की नाही? असं म्हटलं जातं की अमोघ दर्शन गिंगा, दर्शन कोणाला देतच नाहीये आणि ज्याला दर्शन दिलंय ना त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही, त्याची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाहीये. आज हा रुंड बाहू सहस्त्रार्जुन या ठिकाणी येतोय. दुंडे हातले दुंडा आया आपदे द्वारा प्यारे. दुंड हात घेऊन आलेला तो सहस्त्रार्जुन, अर्जुन महिकावतीचा राजा, दुंडे हातले दुंडा आया आपदे द्वारे प्यारे. यावेळेस तो घेऊन येतोय त्यावेळेस दत्तात्रय महाराज त्याला वरदान देत आहेत की तू हातामुळे आपल्या राजगादीवर बसू शकत नाही कारण आयुक्त आहेस किंवा तुझं सगळं राज्य हिसकावून घेतलेलं आहे, काही हरकत नाहीये, आम्ही तुला वरदान देतोय. तू आज तुझे 2 हात मागण्यासाठी आलेला ना, 2 हात नाही, तुला या 2 हातामध्ये एवढी शक्ती देतो, एवढं सामर्थ्य देतो की तुझ्या 2 हातामध्ये तुला 1000 हाताचं बळ तुझ्या त्या 2 हातामध्ये येईल. परंतु एक लक्षात ठेव, आमचं वरदान तोपर्यंतच फलित आहे जोपर्यंत तू एखादी गाय, एखादा ब्राह्मण किंवा एखादा स्त्री वधत नाही आहे. जर ह्या तिघावर तू जर हात उचललास ना तर मात्र आम्ही दिलेलं वरदान हे फोल ठरेल, त्या ठिकाणी कामी येणार नाही. असं वरदान त्या अर्जुनाला दत्तात्रय महाराजांनी दिलेलं आहे. दत्तात्रय महाराजांच्या वरदानामुळे या रुंड बाहू असलेल्या अर्जुनाला त्या 2 बाहूमध्ये सहस्त्र बाहूची ताकद त्याच्यामध्ये येत आहे, 9 हत्तीचं बळ त्याच्यामध्ये येत आहे. पुन्हा तो आपल्या राज्याकडे परततो काय, पुन्हा सैन्य जमा करतोय, पुन्हा सैन्य जमा करून आपलं राज्य पुन्हा हस्तगत करतोय आणि विस्तारित झालेला असं हा महिकावतीचं राज्य पुन्हा दत्तात्रय प्रभूंच्या कृपा प्रसादाने या महिकावती राज्यावर पुन्हा सहस्त्रार्जुन त्या ठिकाणी बसतोय. सहस्त्र बाहूची ताकद त्या 2 बाहूमध्ये दिलेली आहे, म्हणूनच त्याचं नामाभिधान जे आहे ते सहस्त्र अर्जुन असं झालेलं आहे. असा हा सहस्त्र अर्जुन अत्यंत आनंदाने दत्तात्रय महाराजांच्या वरदानामुळे आपल्या महिकावती राज्यावर राज्य करतोय. परंतु काळ नेहमी एकसारखा राहत नाही. एक दिवस मात्र सहस्त्र अर्जुन आपल्या सैन्यासह, सगळाच त्या ठिकाणी वैभव आहे, भोग आहे, विलास आहे,
त्या ठिकाणी आणायचा काहीतरी दुर्बुद्धी सुचतेच ना. असा हा विलासामध्ये निमग्न असलेला राजा एक दिवस शिकारीसाठी निघतोय. राजा आहे, शिकार तर करणारच, शिकारीचं नातं असणारच, झू तर खेळणारच. अशी ह्या जुन्या काळामध्ये जी परंपरा होती त्या परंपरेनुसार हा सहस्त्रार्जुन सुद्धा आपल्या सैन्यासह एक दिवस शिकार करण्यासाठी जंगलाकडे निघतोय. जंगलामध्ये गेल्यानंतर तो पाहतोय की एका रानडुकराच्या मागे लागत असताना, वराहाच्या मागे लागत असताना, तो वराह मात्र काहीही केल्या सहस्त्रार्जुनाच्या शिकाराला बळी पडत नाहीये. अशी ही कथा दत्तचरित्रामध्ये येते. तो आतमध्ये जंगलामध्ये शिरत जातोय. त्या रानडुकराचा पाठलाग करत असताना सैन्य मागे राहून जाते. राजा पुढे निघतोय. दिवस मावळणी आलेला आहे. चारी बाजूनी संपूर्ण सैन्याने त्या जंगलाला घेरलेला आहे. त्या वराहाची आज शिकार करायची आहे. आणि अशा काळामध्ये तो जो आहे त्या वराहाची संध्याकाळ झाली तरी शिकार होत नाही आहे. संपूर्ण सैन्य थकून भागून भुकेने व्याकुळ असलेलं सहस्त्रार्जुनाजवळ त्या जंगलाच्या मध्यावर सगळे एकत्र होत आहेत. त्या ठिकाणी पोहोचत आहेत आणि पोहोचल्यानंतर अत्यंत त्रसित झालेला तो राजा आणि त्याचं ते सैन्य. अशा सैन्यासोबत त्या अर्जुनाला तहानेने आणि भुकेने व्याकुल असलेला, पाणी सोबत नाहीये, सैन्याला पाठवल्या जाते की पहा कुठे पाणी वगैरे सापडतं का, कुठं एखाद्या जंगलामध्ये काही भेटतंय का, काय खायला भेटतंय का. आणि अशा काळामध्ये अर्जुन आपल्या सैन्याला पाठवतो. सैन्य जातायत, शोधतायत जंगलामध्ये. एक कोणती तरी चालत असलेला एक साधू संन्यासी त्यांना दिसतोय आणि त्या साधूजवळ ते पोहोचतायत. साधूला विनतकंदर होऊन ते दोन सैन्य विचारतायत, हे धर्मात्मा, ह्या जंगलामध्ये ह्या राज्याचा जो राजा, चक्रवर्ती राजा आहे, ज्याला सहस्त्रार्जुन नावाने ओळखतायत, तो सहस्त्रार्जुन आज एका वराहाच्या मागे लागून या ठिकाणी जंगलामध्ये वाट चुकलाय. भुकेने व्याकुल असलेला हा राजा आहे आणि ह्या राजाला भूक लागलेली आहे, तहान लागलेली आहे. तेव्हा कुठे पाणी प्यायला भेटेल काय, काही खायला भेटेल काय. ते ऋषीवरांनी हातानेच आपले इशारा केलेला आहे आणि सांगितलेला आहे की हे सैन्य जवळच या ठिकाणी जमदग्नी आणि रेणुका एक झोपडी करून राहतायत. त्या ठिकाणी तुम्ही पोहोचा म्हणजे निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी राजाला आणि तुम्हाला सुद्धा खायलाही भेटेल आणि पाणीही भेटेल. अशी कथा एक सांगितल्या जाते. त्या ठिकाणी ते दोन्ही सैन्य जात आहेत. एक साधारणशी झोपडी आहे, छोटीशी. बाहेर जमदग्नी आणि रेणुका दोघेही चौसरचा डाव मारून त्या ठिकाणी खेळत आहेत. समोरच एक पांढरी शुभ्र गाय बांधलेली आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि अशा काळामध्ये हे दोन्ही सैन्य दोघे सैनिक त्या ठिकाणी पोहोचतायत. ऋषीवरांना पाहून हात जोडतायत, विनंती करतायत, हे ऋषीवर, आमचे राजे आज एका वराहाच्या मागे शिकारीसाठी लागलेले आहेत आणि शिकारीच्या शोधामध्ये राजा आज रस्ता चुकलाय. राजाने पण केलेला आहे, जोपर्यंत मी शिकार करणार नाही तोपर्यंत घरी जाणार नाही. राजा तानेने आणि भुकेने व्याकुल आहे. तेव्हा आपल्याजवळ राजाला प्यायसाठी जर पाणी भेटलं तर फार बरं होईल, काही खायसाठी भेटलं तर फार बरं होईल. अशी अगदी विनतकंदर होऊन ते दोन्ही सैन्य त्या ऋषीवरांना विनंती करतायत. एका कथेमध्ये असे आलेलं आहे की त्या ठिकाणी असलेली ती ज्यावेळेस सैन्याचं बोलणं ऐकते त्यावेळेस रेणुका जी आहे ती आपल्या कानातलं मळ काढते आणि कानातलं मळ काढून एक कळशीचा आकार त्या मळाला देते आणि ती कळशी त्या सैन्यांच्या हातामध्ये देते आणि त्या सैन्यांना सांगते की ही कळशी घ्या आणि हे कळशी नेऊन तुमच्या राजांना द्या. या कळशीमध्ये पाणी आहे, या पाण्यामुळे राजाची तहानी भागेल.
राजाचीच काय, परंतु तुमचं जेवढेही अश्वदल आहे, सैनिक आहे, गजदल आहे, सगळ्यांची स्थान भागेल. सैन्य असलेले हे जीव असलेले हे सैन्य त्या रेणुकेची ज्यावेळेस ही कानातलं मळ काढतायत आणि देतायत, ही लीळा ज्यावेळेस पाहतायत ना, दोघे एकमेकाकडे आश्चर्याने पाहतायत, दोघेही हसतायत की नक्कीच या ऋषीनी किंवा ह्या ऋषी पत्नीनी आपली चेष्टा करतायत, मस्करी करतायत. एका लीळेमध्ये कानातलं मळ काढलेलं असं आलेलं आहे आणि एका लीळेमध्ये असं आलेलं आहे की जवळच त्या वडाचे 2 पानं पडलेले आहेत. त्या पानाची द्रोणासारखं त्याचा आकार दिला जातं आणि त्या द्रोणामध्ये थोडं थोडं पाणी टाकून त्या दोन्ही सैन्यांच्या हातामध्ये दिलं जातं. आणि रेणुका जाताना सांगते की एका द्रोणातलं जे पाणी आहे ते राजांना द्यावं आणि दुसऱ्या द्रोणातलं जे पाणी आहे एखादं खोल असा गड्डा वगैरे पाहून त्याच्यामध्ये टाकावं, खड्ड्यामध्ये टाकावं. म्हणजे ह्या पाण्यामुळे ते खड्डा भरेल आणि बाकीच्यांच्या सैन्यांची तुमची तहान भागेल. अशी दोन्हीही लीळा वाचण्यामध्ये माझ्या आलेल्या आहेत. आणि अशा कानातल्या मळाला घेऊन किंवा त्या द्रोणामधले ते पात्रामधलं द्रोणाच्या पात्रामध्ये असलेलं पाणी त्या दोघांना घेऊन हे सैन्य निघतायत. रस्त्याने निघत असताना मात्र चेष्टा मस्करी करत निघतायत. ते रेणुकींची ही चेष्टा करतायत, जमदग्नींची ही चेष्टा करतायत की कसा हा ऋषी एवढ्या जंगलामध्ये राहतोय, तपश्चर्या करतोय आणि याला कळू नये की एवढं सैन्य आहे, एवढं गज आणि अश्वदल आहे आणि हा राजा सुद्धा सोबत आहे. हे 2 द्रोणामध्ये किंवा एक कळशी करून दिलेली मळाच्या ती कळशीमध्ये आमची सगळ्यांची तहान कशी भागल, अशी चेष्टा मस्करी करत ते दोघा ऋषी पत्नीची आणि ऋषींची चेष्टा करत रस्त्याने निघालेले आणि रस्त्याने जात असतानाच हसत खिदळत असतानाच एकमेकाच्या पायात पाय गुंतल्या जातं आणि हातातलं जे मळ आहे किंवा जी कळशी बनवलेली आहे मळाची त्या दोन्ही सैन्यांच्या हातातून पडते. आणि पडल्यानंतर काय आश्चर्य, जशी ती कळशी हातातून पडली आहे ना, जशी ती जमिनीवर पडते, त्या कळशीतून जे पाणी वाहते ती पाण्याने मोठा वाहत एक नदीचं स्वरूप घेतलेलं आहे आणि अत्यंत गोड, मधुर आणि शीतल असलेलं ते उदक त्या जंगलात वाहायला लागलेलं आहे. ते आश्चर्य पाहिल्यानंतर मात्र दोन्ही सैन्य पळतच राजाकडे येत आहेत आणि घडलेला चमत्कार राजाला सांगतायत. आणि राजाला हे आश्चर्य ज्यावेळेस तो राजा ऐकतो त्यावेळेस तोही त्या नदीवर येतो, पाणी वगैरे पितो. अमृततुल्य असलेले ते जल पिल्यानंतर, अत्यंत शीतल असलेलं जल पिल्यानंतर राजा तृप्त होतो. आणि ही आश्चर्याची वार्ता ज्यावेळेस मंत्रीगण त्याच्या कानावर त्याला सांगतायत, त्याच्या कानावर ही वार्ता जाते. तो ओळखतोय राजा हुशार आहे, धर्मात्मा आहे, प्रतापी आहे. तो ओळखतो की हे ऋषी आणि ऋषी पत्नी हे कोणी सामान्य नाहीत. नक्कीच आपण यांची भेट घ्यावी, यांना भेटावं. म्हणून भेट घेण्यासाठी हा त्या ठिकाणी येतोय आणि ह्या ठिकाणी त्या सहस्त्र अर्जुनाची आणि जमदग्नी आणि रेणुकींची भेट होते. अशी ही कथा दत्तचरित्रामध्ये आलेली आहे.